बघा, आम्ही शिवाजी महाराज बघितले नाहीत, हां, देव बघितले नाहीत, हां, पण बाळासाहेबांच्या रूपाने देव पाहिला हां, आणि शिवाजी महाराज पाहिले. हां, हां, त्यांनी मराठी माणसाला सन्मानाने हां. जगायचं कसं हं, ते शिकवलं. तुम्ही पण इमोशनल झालात. आता आता जी आपल्याला शिवसेना पाहायला मिळतीये, हे सगळं पाहिल्यावर काय वाटतं? फार वाईट वाटते ना. हं, जे व्हायला नाही पाहिजे ते केलंय. झालेली गोष्ट एकनाथ शिंदेनी सुधारली पाहिजे. हं, मातोश्रीवर गेले पाहिजे आणि त्याच्या सुधारणा करून हे एकनाथ शिंदे आहेत. आता राजसाहेब तर आलेले आहेत. हं, हं, एकनाथ शिंदेनी पण शिवसेनेत यायला पाहिजे हं. आणि एक संघ शिवसेना पुढे भविष्यात चालवली पाहिजे. वाटतं हे. कारण एकूणच मुंबईमध्ये मराठी माणसाची अस्मिता आता राहिली आहे का? किंवा मराठी माणूस आता मुंबईमध्ये जो घसरता टक्का आपण पाहतोय, याला कुठेतरी शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर आपण बघतो एकूणच अस्तित्व कमी होत चाललंय त्याच्यामुळे मराठी माणसाचं असं ते सुद्धा मराठी माणसं आता तुम्ही भाजपाचं बघताय, तुम्ही भाजपाचं घाणेरडं राजकारण बघताय. त्यांचा स्वतःचा ओरिजिनल पक्ष राहिलेला नाही आहे. त्यांनी पुरा देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये इतर पक्ष फोडून आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून स्वतःचा पक्ष बनवलं. त्यांच्याकडे ती ऊर्जा नाही आहे कार्यकर्ता बनवायची. ही बाळासाहेबांच्यामध्ये होती आणि जे आता शिवसैनिक ते नेते जरी गेले असतील, शिवसैनिक तिथेच आहेत. आमच्यासारखे आम्ही 3 पिढ्या माझे वडील बाळासाहेबांच्या बरोबर होते. तिसरी पिढी आहे. मग जगण्याला प्रोत्साहन मिळतं.